सागर बंगल्यावर तर गेलोच नाही, आम्ही इथूनच म्हणलोच जायचं. तुम्ही का गुन्हे दाखल केले? आमच्या गावात यायचं असेल ना तुम्हाला, मग आमच्या दारातून जाताना यायचं नाही तुम्ही, आमचे गुन्हे दाखल करून घ्यावं लागतील ना. असं ना असा काही नियम जनतेसाठी वेगळा आहे. तुम्हाला तिथं बसलं म्हणून आमच्या छातावर पाय द्यायला बसले काय तुम्हाला? हे होणार आहे आता. जशाच तसे उत्तर मिळणार आहेत. तुम्ही आमच्या दारातून चालले की गुन्हे दाखल घ्यावा लागणार आहेत पोलिसांना, आणि तुम्हाला चालायचंच आमच्या दारातून. आता आम्ही तिकडे यायलो तर एवढं लागलं, पोरं गुतवायला लागलात. काय गृहमंत्री काय छाती ठोकेतून काय मी पिळणार आहे कोणाला माहित. अशा अन्याय करून जनतेवर आम्ही हटत नाही. काळजीच करायची नाही. टेम्पो कमी आहे का ट्रक कमी आहे? थोडं थांबा, तुम्हाला सगळं दिसन. रेल्वे कमी आहे का काय? तुम्ही मागच्या आंदोलनाचं 3 तारखेनंतर जो आंदोलन होतं तुमच्या गावातले लोकप्रतिनिधींनी जे आहे ते आमच्या रस्त्यावरून जायचं नाही किंवा शेताच्या बांधावरून जायचं नाही, तुमची गावबंदी आहे मराठा समाजाची, जो आहे ती कायम आहे का? नाही नाही, ती गावबंदी थोडी आहे. आमच्या दारात याचा काय संबंध? त्यांचा दारात याचा संबंध काय? आम्ही तुमच्या दारात आलो का? तुमच्या दारात आलो तुम्ही गुन्हे दाखल करायला लागले का नाही? करायला लागले का नाही? सागर बंगल्यावर आलो, गुन्हा दाखल करायला लागले. एखाद्या आमदार मंत्र्याच्या घरी जायचं म्हणलं गुन्हे दाखल करायला लागले. त्या गंगापूरच्या आमदारांनी कोणतरी आमचा गेलता बांधव तिथं उपोषणाला, तो काढून दिला. आम्हाला काढून देता येईल ना, गुन्हा दाखल करता येईल ना. गावबंदी कोण म्हणतं त्याला? गावबंदी नाही. आम्ही हे सध्याचं आंदोलन थांबवलेलं आहे, हे खरंय. कारण विद्यार्थ्यांच्या परीक्षा, त्या गोंधळात लेकरांचं वाटलं होऊ नये, त्यामुळे आम्ही सगळे आंदोलन थांबवलेले. आता ते ज्यावेळेस दारात येते त्यावेळेस आमचे गुन्हे दाखल होणार. पोलिस कसे घेत नाहीत मग बघू. सध्या गाव पातळीवर